Hi everyone, today start now the new article is the non-inverting operational amplifier or non-inverting op-amp. Okay, in last lecture you see the inverting operational amplifier in our unit 3rd. In yesterday lecture your unit 3 start operational amplifier linear system. In that the concept of virtual ground आपण पाहिला, त्याच्यामध्ये व्हर्च्युअल ग्राउंड कशाला म्हणायचं. ओके, देन सेकंड आर्टिकल आपण पाहिलं की इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. ओके, इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर और इन्व्हर्टिंग op-amp. ओके, देन न्यू आर्टिकल टुडे स्टार्ट नाव द नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर और नॉन इन्व्हर्टिंग op-amp. ओके, हिअर व्हॉट इज द नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. कशाला म्हणायचं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. हिअर फिगर शोज द वन operational amplifier here used. Okay, A is the amplifier. Here V in input voltage. Okay, input voltage V in is connected to the non-inverting here connected to the inverting terminal, and minus sign is the connected to the V R in is the input resistor. Okay, in a non-inverting terminal. Okay, and R in resistor, input resistor is connected to the ground. Okay, then output gives to the V out volt. Okay, this is the 0 volt, and here in a non-inverting amplifier output is connected to the non-inverting amplifier input. Okay, through the RF resistor. RF is the feedback resistor. Okay, in that the non-inverting amplifier. Okay, non-inverting amplifier is an op-amp based amplifier with positive voltage gain. Okay, हा non-inverting amplifier आहे. Okay, op-amp based on a amplifier with a positive voltage gain. म्हणजे ह्याचा जो व्होल्टेज गेन असणार आहे तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, इन दॅट नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर और नॉन इन्व्हर्टिंग op-amp युजेस op-amp ॲज अ मेन इलेमेंट. म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये जो यूज करतोय तो मेन इलेमेंट कुठला असणार आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, दॅट इज द op-amp. हा जो ए असेल, ओके, ए लिहिलेला ॲम्प्लिफायर हा काय असणार आहे, मेन कॉम्पोनंट आहे ह्याच्यामध्ये नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमधला. ओके, इन दॅट द op-amp हॅज अ 2 इनपुट टर्मिनल्स. op-amp हा किती इनपुटचा आहे, इथं बघा ह्या डायग्राममध्ये सी द डायग्राम. op-amp इज अ 2 इनपुट टर्मिनल. ओके, इन दॅट input terminal or input pins. Okay, in that the one is the inverting denoted with the minus sign, and other is the non-inverting denoted with the positive sign. Here figure shows 2 input terminals. Okay, here 2 input terminal, one is the non-inverting, that means the sign the negative sign जो असेल तो non-inverting terminal असणार आहे, and जिथं positive sign आहे तो कुठला असणार आहे, inverting terminal असणार. that means the operation amplifier has 2 input pins and 1 output pin. Okay, inverting and non-inverting, plus sign and minus sign. Output gives to the 6 number here, V out, output voltage. Okay, then in that when we apply any signal to the non-inverting input. ओके, कुठलाही एनी डिफरंट सिग्नल असेल तो आपण कशाला अप्लाय करणार आहे, अप्लाय टू द नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. नॉन इन्व्हर्टिंग इनपुट मीन्स द प्लस साइन. ओके, इट डज नॉट चेंज इट्स पोलॅरिटी. ओके, does not its change polarity when it gets amplified at the output terminal. ओके, म्हणजेच आपण जो कुठलाही एनी डिफरंट जो सिग्नल असेल तो कशाला प्रोव्हाइड करतो किंवा कशाला अप्लाय करतो, इन अ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. म्हणजे तिथलं साईन कुठलं असणार आहे, मायनस साईन असणार आहे. इट डज नॉट चेंज इट्स पोलॅरिटी, त्याची पोलॅरिटी चेंज होणार आहे का, नाही. वेन इट गेट्स द ॲम्प्लिफाईड ॲट द आउटपुट टर्मिनल, म्हणजे आउटपुटला आपल्याला काय भेटणार आहे, तर इनपुटला दिलेला सिग्नल हा ॲम्प्लिफाईड करून किंवा ॲम्प्लिफिकेशन करून आउटपुटला आपल्याला भेटणार आहे. डू नॉट चेंज द एनी पोलॅरिटी, कुठलीही पोलॅरिटी चेंज न होता. ओके, सो इन दॅट केस द गेन ऑफ द ॲम्प्लिफायर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे इन दॅट द नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आउटपुट गेन इज अ पॉझिटिव्ह. ऑलवेज तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, इन द इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आउटपुट गेन इज गिव्स टू दी निगेटिव्ह, अँड नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आउटपुट गेन गिव्स इन अ positive. Okay, let us explain the thing by the constructing the operational amplifier circuit with the feedback loop as shown in this figure. काय बघणार आहे आपण याच्यामध्ये, तर कन्स्ट्रक्शन ऑफ द नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं कन्स्ट्रक्शन बघणार आहे. ओके, इन दॅट हिअर द अबो इन दिस सर्किट वी कनेक्ट द एक्सटर्नल रेजिस्टर. ओके, 741 हा काय यूज केला याच्यामध्ये, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर 741 यूज केला आहे. 2 इनपुट टर्मिनल्स 1 आउटपुट टर्मिनल. ओके, हिअर यूज इन एक्सटर्नल 2 डिफरंट रेजिस्टर्स. ओके, एक्सटर्नल 2 डिफरंट रेजिस्टर ह्याच्यामध्ये यूज केले. रेजिस्टर R1 अँड फीडबॅक रेजिस्टर इज द RF. R1 हा इनपुट रेजिस्टर आहे, RF हा कसला आहे, फीडबॅक
resistor. Okay, RF is the feedback resistor. Okay, then input R1 resistor. Okay, in that resistor flow in the current is the I1. I1 is the input current, and then IF is the flow through the feedback resistor current. IF feedback current. Okay, I1 is the input. Phi1 is the one of the input of the operational amplifier. Phi2 is the here second one of the operational amplifier, input of the operational amplifier. Okay, here output gives to the Phi0. Okay, here now by applying the Kirchhoff's current law. Okay, याच्यामध्ये काय करणार आहे तर आपण Kirchhoff's current law ह्याच्यामध्ये अप्लाय करणार. ओके, I1 इज द इनपुट करंट. I1 इज द हियर Phi1 टर्मिनलमधून जो फ्लो होणारा करंट असेल तो Phi1 असणार आहे. RF रेजिस्टरमधून जो करंट फ्लो होणार आहे फीडबॅकला, जे आउटपुट इनपुटला कनेक्ट केले त्याच्यामधून जो करंट फ्लो होणार आहे तो IF हा एवढा करंट असणार आहे. देन I2. ओके, I2 हा Phi2 टर्मिनलमधून जो करंट फ्लो होणार आहे तो I2 हा इनपुट करंट असणार आहे. ओके, Phi हा काय असणार आहे इनपुट सोर्समधून जो करंट फ्लो होणार आहे तो Phi असणार आहे. ओके, इन दॅट नाव बाय अप्लाइंग द किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ इथं आपण अप्लाय करतोय. वी गेट देन आपल्याला इक्वेशन कुठलं भेटणार आहे अप्लाय द किर्चॉफ्स करंट लॉ इन दॅट द Phi1 अपॉन R1. दॅट मीन्स द रेशियो ऑफ द इनपुट व्होल्टेज टू द इनपुट resistor. Okay, Phi1 upon R1 is equal to Phi0 minus Phi1 upon RF. Okay, Phi0 minus Phi1 upon RF. That means the output voltage difference between the output voltage to the input voltage. Okay, upon feedback resistor RF. This is equation number 1. इक्वेशन नंबर कुठला असणार आहे 1 नंबरचं इक्वेशन असणार आहे. बाय कुठून भेटलं आपल्याला तर बाय अप्लाइंग द किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, लेट अस अज्यूम द इनपुट व्होल्टेज अप्लाय टू द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. इनपुट व्होल्टेज अप्लाय द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज Phi. आपण अजून काय करतो याच्यामध्ये तर व्होल्टेज अप्लाय द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज द Phi. ओके, Phi ह्या टर्मिनलमध्ये काय करणार आहे आपल्याला व्होल्टेज आपण अप्लाय केलं. ओके, सपोज. ओके, नाव वी अज्यूम दॅट द ऑपरेशनल एम्प्लिफायर इन द सर्किट इज आयडियल op-amp. Okay, here now we assume that the op-amp in the circuit is ideal op-amp. So then here Phi1 is equal to Phi. Okay, assume that the operational amplifier op-amp is ideal op-amp. So Phi1 is equal to Phi. Okay, Phi1 is equal to Phi. So therefore equation number 1. Here right now the equation number 1 is the Phi upon R1 is equal to Phi0 minus Phi1 upon REF. Okay, here assume that the Phi1 is equal to Phi. So right now the Phi REF upon R1 is equal to Phi0 minus Phi1. Here काय इथं काय केलं इन्व्हर्सली मल्टिप्लिकेशन केलं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राईट नाव केलं. Phi REF upon R1 is equal to Phi0 minus Phi. Okay, so here right now the output voltage Phi0 is equal to Phi in bracket 1 plus RF upon R1. Okay, here right now the output voltage V0 is equal to Phi in bracket 1 plus RF upon R1. So here right now the ratio of the output voltage into the input voltage, ratio of the output voltage into the input voltage, that is the voltage gain. Okay, output voltage upon the input voltage is equal to 1 plus RF upon R1, 1 plus REF upon R1. Okay, so the closed loop gain of the circuit is, the closed loop gain, the circuit is voltage gain AV. Here right now the A is equal to 1 plus RF upon R1. Okay, 1 plus REF upon R1, ratio of the feedback resistor into input resistor. Okay, here A is the voltage gain. Okay, voltage gain is the ratio of the output voltage into the input voltage. Okay, so this term does not contain any negative part. ह्या टर्ममध्ये कुठलाही निगेटिव्ह पार्ट नाही आहे. ओके, कनेक्ट केलेलं नाही आहे. हेन्स इट प्रूव्स दॅट द इनपुट सिग्नल टू द सर्किट गेट्स ॲम्प्लिफाईड विदाउट चेंजिंग इट्स पोलॅरिटी ॲट द आउटपुट. ओके, म्हणजेच काय 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 होणार आहे ह्याच्यामध्ये किंवा ह्या सर्किटमध्ये काय होणार आहे, वर्कआउट कसं होणार आहे, तर हेन्स इट प्रूव्स दॅट द इनपुट सिग्नल टू द सर्किट गेट्स ॲम्प्लिफाईड विदाउट चेंजिंग इट्स द पोलॅरिटी ॲट द आउटपुट. म्हणजे काय होणार आहे ह्याच्यामध्ये इनपुट सिग्नल हा काय केला जाणार आहे, ॲम्प्लिफाईड करून आउटपुटला दिला जाणार आहे, बट विदाउट चेंजिंग इट्स पोलॅरिटी ऑफ द आउटपुट. कुठल्याही प्रकारची त्याची पोलॅरिटी ही चेंज होणार नाही, ॲज इट इज पोलॅरिटी आउटपुटला भेटणार. ओके, फ्रॉम द एक्सप्रेशन ऑफ
voltage gain of an input of an non-inverting operational amplifier. Okay, in that expression, voltage gain of a non-inverting op-amp, it is clear that the gain will be unity. It is clear that the gain will be unity when the Rf is equal to 0 and R1 is the infinity. Okay, here feedback resistor is 0 and R1 resistor is the infinity. Okay, when the Rf is equal to 0, here right now the equation is the voltage gain equation. Right now the Rf feedback resistor is equal to 0. So here right now the A is equal to 1 plus Rf upon R1. These are the voltage gain. So here right now the 1 plus Rf is equal to 0, 0 upon R1. So output gives to the 1. So output gives to the 1. Okay, when right now the R1 is equal to infinity. R1 is equal to the infinity. So here right now the voltage gain A is equal to 1 plus Rf upon R1 is equal to 1 plus Rf upon infinity. So is equal to 1. Okay, म्हणजेच काय येणार आहे, when the Rf is equal to 0, then voltage gain gives to the 1. When the R1 is equal to infinity, so output voltage gain is equal to 1. Okay, here so we short circuit the feedback path and open the external resistance of the inverting pin, the gain of the circuit. Okay, here if we short circuit the feedback path and open the external resistance of the inverting pin, the gain of the circuit. Okay, and here the external resistance of the inverting pin, the gain of the circuit becomes 1. म्हणजेच काय होणार आहे याच्यामध्ये की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला फीडबॅक न देता किंवा जे एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे, ओके, तो रिमूव्ह केला तर त्याचं काय होणार आहे, गेन ऑफ द ओपॅम्प किंवा गेन ऑफ दी सर्किट इज इक्वल टू becomes 1. So that means here apply the external resistor R1. Here this circuit shows the circuit external resistor connect to the R1 and feedback is do not connected any feedback. That means in that the short circuit of the feedback path. म्हणजे feedback काय केलेला आहे, short circuit, output is connected to the non inverting terminal. Then output gives to this circuit is the becomes 1. त्यावेळी आउटपुट काय भेटणार आहे आपल्याला, 1 भेटणार आहे. कधी, जेव्हा आपण एक्सटर्नल रेजिस्टर हा कनेक्ट करणार आहे आणि फीडबॅक हा काय करणार आहे, शॉर्ट सर्किट करणार आहे. ओके, त्यावेळी आउटपुट हे आपल्याला 1 भेटणार आहे. फॅन दिस शोज द सेकंड फिगर. हियर shows the second figure. External resistor R1 is the remove. External resistor R1 हा remove केलेला आहे and feedback is connected to the RF feedback resistor. Feedback resistor थ्रू आपण feedback ह्याला दिलेलं आहे. So output this circuit is output gives to the becomes 1. ओके, त्यावेळी पण आउटपुट आपल्याला हेच काय भेटणार आहे, 1 हे आउटपुट भेटणार आहे. ओके, देन third figure here shows when do not apply the external resistor. Okay, do not apply the external resistor and short circuit of the feedback circuit. Okay, then becomes output in this circuit, output becomes gives to the 1. त्यावेळी त्याचा आउटपुट काय असणार किंवा व्होल्टेज गेन हा काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके, these are the नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर और नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम्प. समजलं कशाला म्हणायचं नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर जे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला 2 टर्मिनल्स आहेत, इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग. ओके, इन्व्हर्टिंग टर्मिनल कशाला म्हणायचं समजलं अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल कशाला म्हणायचं. जो प्लस साईन असेल तो इन्व्हर्टिंग टर्मिनल असणार आहे आणि जो मायनस साईन असणार आहे तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असणार आहे. की ज्याच्यामध्ये इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये काय केला जाणार आहे, तर जो फीडबॅक असेल तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केला जाणार आहे. नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरला काय केलं जाणार आहे, जो फीडबॅक असेल दॅट मीन्स द आउटपुट इज कनेक्टेड टू द इनपुट, त्यावेळी आउटपुट हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलं जाणार आहे. दॅट इज द नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ओके, इन दॅट द नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर इज ओपॅम्प बेस्ड ऑन द ॲम्प्लिफायर विथ अ पॉझिटिव्ह व्होल्टेज गेन. याचा आउटपुट गेन हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, and these here apply the Kirchhoff's current law. Kirchhoff's current law अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटलं याच्यामध्ये, तर इक्वेशन नंबर 1 आपण जे पाहिलं होतं, रेशो ऑफ द इनपुट व्होल्टेज इनटू द इनपुट एक्सटर्नल रेजिस्टर R1. ओके, सो डिफरन्स बिटवीन द आउटपुट व्होल्टेज टू द इनपुट व्होल्टेज अपॉन feedback resistor. Okay, so here in this circuit assume that the operational amplifier is the ideal op-amp. So Phi1 is equal to Phi. So
comes to the voltage comes to the closed loop gain. Okay, closed loop gain आपल्याला voltage gain भेटला की A is equal to 1 plus RF upon R1. Okay, so in this voltage gain assume that the RF is equal to 0. that means the feedback resistor is equal to 0. 0 means काय असणार आहे तर feedback resistor हा त्याच्यामध्ये कनेक्ट केलेला नसणार आहे, यूज केलेला नसणार आहे की तो डायरेक्टली शॉर्ट सर्किट. दॅट मीन्स द आउटपुट हे इनपुटला कनेक्ट केलं जाणार आहे इन अ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. दॅट मीन्स द RF इज इक्वल टू 0 अँड अज्युम दॅट द R1 इज इक्वल टू इन्फिनिटी. ओके, R1 इज इक्वल टू इन्फिनिटी. दॅट मीन्स द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कुठलाही एक्सटर्नल रेजिस्टर कनेक्ट केलेला नसणार आहे. R1 हा रेजिस्टर कनेक्ट केलेला नसणार आहे. ओके, डायरेक्टली काय केलं जाणार आहे याच्यामध्ये हिअर फिगर शोज दिस फिगर शोज द आउटपुट इज कनेक्टेड टू द इनपुट थ्रू दी फीडबॅक रेजिस्टर. ओके, आणि इनपुट कुठलंही त्याला प्रोव्हाइड केलं जाणार नाही. दॅट मीन्स द RF इज इक्वल टू infinity. Okay, so voltage gain gives to the 1. Okay, assume that the both in a feedback resistor is equal to 0 and R1 external resistor is equal to infinity. Say then the voltage gain gives to the 1. Okay, becomes to the 1. Okay, and ते सर्किट कनेक्शन जे असणार आहे ओके इक्वेशनचं ते इथं दिलेले व्यवस्थित बघा. याच्यामध्ये काय केलेलं आहे R1 रेजिस्टर कनेक्ट केला आहे, फीडबॅक रेजिस्टर इथं कनेक्ट केलेलं नाही आहे. 0 म्हणजेच तो काढून टाकला आहे. डायरेक्टली आउटपुट हे इनपुटला नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. आणि सेकंड ही जी फिगर असेल याच्यामध्ये काय केलं आहे एक्सटर्नल जो R1 रेजिस्टर आहे तो कनेक्टच केलेला नाही आहे. ओके, दॅट मीन्स द इन्फिनिटी डायरेक्टली काय केलेलं कुठलाही एक्सटर्नल सोर्स त्याला कनेक्ट केलेलं नाही किंवा दिलेलं नाही आहे, व्होल्टेज सप्लाय दिलेला नाही आहे. ओके, डायरेक्टली आउटपुट हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलं आहे थ्रू द RF रेजिस्टर फीडबॅक रेजिस्टर. ओके, अँड हिअर दिस थर्ड वन फिगर शोज हिअर द डू नॉट एनी अप्लाय द एक्सटर्नल रेजिस्टर R1 अँड फीडबॅक रेजिस्टर RF. सो आउटपुट गिव्स टू दी V0. ओके, आणि VI हे कशाला दिलेलं आहे इनपुट व्होल्टेज हे तर इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे. ओके, दीज आर द टुडेज नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल एम्प्लिफायर. ओके, ऑल ऑफ द यू गॉट इट ऑल ऑफ दी स्टुडंट्स. ओके, काही प्रॉब्लेम नाही ह्या आर्टिकलमध्ये, एकदम सिम्पल आर्टिकल आहे हे. ओके, आय थिंक दिस आर्टिकल इज अ हिअर स्टॉप हिअर. ओके, टुडे द स्टॉप हिअर all everyone. Thank you.